त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सर्वांना नमस्कार. आळे भाटेसारख्या ठिकाणी कवी संमेलनाचा चांगला प्रयोग करावा असं ज्यांना वाटलं ते आमचे सोनवणे सर आणि त्यांचे सगळे सहकारी. आणि कवितेची चळवळ ही फार जुनी आहे. म्हणजे वेदनेच्या, उपेक्षितांच्या, दलितांच्या कविता, त्यासाठी जो विद्रोह करावा लागतो तो अनेकांनी या साहित्य विश्वामध्ये केलेला आहे. मग ती फार मोठी मालिका आहे. अण्णाभाऊंपासून तर नामदेव ढसाळांपर्यंत. आणि आता आमचे मित्र जे सांगलीमध्ये, महाराष्ट्रामध्ये काम करतात अशा अनेकांपर्यंत. त्यामुळं कवितेला जी उपेक्षितांची कविता आहे, गरिबांची कविता आहे, जी दुबळ्यांची वेदना आहे, ती कविता माध्यम म्हणून वापरलं गेलं आणि ती राज्यकर्त्यांपर्यंत असेल किंवा सत्तेपर्यंत असेल जी पोहोचली. आणि त्या वेदनेचा हुंकार जो आहे तो कवितेतनं त्या ठिकाणी अनेकदा प्रगट झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी आता आपण जे या ठिकाणी पूजन केलं ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. एका वाक्यात सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं ते असं ऐकलं होतं, मला ते आता आठवलं. छत्रपती शिवरायांनी जे झोपले होते ते जागे केले, जे जागे होते ते उभे केले, जे उभे होते ते चालते केले, आणि जे चालते होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं. शिवाजी महाराजांनी माणूस पेटवण्याचं काम केलं आणि रयतेचं राज्य निर्माण केलं. जो शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण म्हणतो तो विचार नेमका काय आहे तो अनेकांनी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे. त्या ठिकाणी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी जे महत्कार्य समाजामध्ये केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या आसूडपासून सगळं वाचा आपण, त्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. महाराजांचा पोवाडा पहिला महात्मांनी लिहिला, महात्मा फुलेंनी लिहिला. म्हणजे त्यानंतर घटनाकार आणि आपल्या देशाचं नाही जगाचं विश्वभूषण म्हणून त्यांना पाहिलं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्याविषयी मी अधिक आपल्याला सांगण्यात मला वाटतं सूर्याची काजव्यानं स्तुती करण्यासारखा तो प्रकार आहे. त्यामुळं ज्ञानसूर्य म्हणून आपण त्यांच्याकडे पाठवते बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या या प्रतिमेला मी नमन करतो. आणि अण्णाभाऊ साठेंची लेखणी तर जी बहरली ती आपल्या जनमानसामध्ये विश्वासेपर्यंत, या विश्वाचा शेवटचा माणूस जगात असेपर्यंत त्यांची कीर्ती त्या ठिकाणी राहणार आहे. असे हे सगळे महापुरुष, आणि त्यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आणि आळेभाट्यामध्ये कवी संमेलन आता अधिकाधिक रंगत जाईल. लोक कमी आले तरी दर्दी लोक आहेत, त्यांना शब्द कळतो, त्यांना त्यांचा कान जागा आहे. म्हणजे कान तयार असणं ही फार मोठी गोष्ट आहे. रसिकाला कान जागा असणं आणि त्या कवीला नेमकं काय म्हणायचं, ते शब्दाचा आघात काय आहे, शब्दाचा अर्थ काय आहे, शब्दाचा आवागा काय आहे, शब्दाचा अर्थाचा आभाळ केवढं फिरून येऊ शकतं. शांताबाईंना कोणीतरी म्हणालं होतं की आकाश म्हणजे काय आणि आभाळ म्हणजे काय. शांताबाई असं म्हणल्या होत्या की जे रित असतं ते आभाळ, आकाश, आणि जे भरून येतं ते आभाळ. म्हणजे इतका व्यापक विचार शांताबाईंनी सुद्धा त्या निमित्तानं त्या कवितेमध्ये केलेला होता, किंवा त्यांचा इतका त्यामध्ये गाढा अभ्यास त्या कविता लेखनामध्ये होता. मला फक्त एकच कविता या ठिकाणी आठवली जी मला फार आवडते. म्हणजे नारायण सुर्वेंना आपण अनेकदा ऐकलं असेल, त्यांनी नेहमी कामगारांच्या, उपेक्षितांच्या, दुबळ्यांच्या कविता लिहिल्या, त्यांच्या भावनांची, त्यांच्या वेदनांची कविता मांडली. ते असं म्हणायचे की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे आता किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली.
हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे जे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. आणि हर घडी अश्रू वाळवले नाही. हर घडी अश्रू वाळवले नाहीत. पण असे क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र म्हणून, मित्र होऊन सहाय्यात धावून आले. आणि तेव्हा सोबत कोण नव्हतं, फक्त अश्रू होते. दुनियेचा विचार हरघडी केला, आगात जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. झोतभट्टीत शेकावं पोलाद तसं आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. जिंदगी बर्बाद झाली.